नमस्कार, न्यूज स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. पाचशे ठळक बातमी. वाढतं वय, बदलती जीवनशैली, मानसिक अशांतता अशा अनेक कारणांमुळे सध्या स्त्री आणि पुरुषांना अनेक व्याधींना सामोरं जावं लागत आहे. संधिवात हे त्यातीलच एक असह्य करणारं दुखणं. 40 नंतर स्त्रियांमध्ये तर 60 नंतर पुरुषांमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शरीरातील जॉईंट्स मधील ल्युब्रिकेशन, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हाडांमधील वंगण जेव्हा संपायला सुरुवात होते त्यातून निर्माण होणाऱ्या घर्षणामुळे ह्यातील पीडा अधिकच असह्यनीय होऊ लागते. त्यातूनच कंबरदुखी, टाचदुखी, पाठदुखी, हातापायांना मुंग्या येणं अशा प्रकारचा त्रास सुरू होतो. तुम्ही जर या त्रासापासून पीडित असाल तर आता चिंता करण्याची काही एक गरज नाही, कारण सक्सेस लाईफ मार्केटिंग कंपनी संधिवातावर एक रामबाण उपाय घेऊन आली आहे. सक्सेस ऑर्थो पावडर. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे गुण असलेले हे पावडर आपल्याला देते संधिवातापासून त्वरित आराम. तर आता सक्सेस ऑर्थो पावडरला करा हाय आणि संधिवाताला करा कायमचं बाय. आज शाळा बंद, उद्या शिक्षण बंद पडून देऊ नका. शिक्षकांच्या अस्तित्वासाठी एक दिवसाचा लढा आवश्यक. शिक्षक बांधवांनो, शाळा बंद करण्याचा निर्णय हा शिक्षण विरोधात नाही तर शिक्षण वाचवण्यासाठी आहे. शिक्षकाला वर्गाबाहेरील असंख्य अशैक्षणिक कामांमध्ये अडकवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळले जात आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणाऱ्या शिक्षकाला सतत कागदोपत्री कामांमध्ये गुंतवले जात असेल तर शिक्षणाचा दर्जा उंचावणार कसा? आज शिक्षक रस्त्यावर उतरला आहे तो केवळ स्वतःच्या हक्कासाठी नव्हे तर विद्यार्थी, शाळा आणि शिक्षण व्यवस्थेच्या भविष्यासाठी. आमच्या प्रमुख मागण्या: टीईटी बाबत सुज्ञ, न्याय व मानवतावादी निर्णय घ्यावा. टीईटीच्या नावाखाली ज्येष्ठ व अनुभवी शिक्षकांवर अन्याय करू नये. शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करावे. मतदार यादी, SIR, मॅपिंग व इतर प्रशासकीय कामांमधून शिक्षकांची कायमस्वरूपी सुटका करावी. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती करावी. स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांचे अस्तित्व टिकवावे. अंशतः अनुदानित शाळांना नैसर्गिक टप्पावाढ द्यावी. ज्युनियर महाविद्यालयांची संच मान्यता प्रचलित पद्धतीने तात्काळ करण्यात यावी. वारंवार बदलल्या जाणाऱ्या निकषांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि संस्थांचे आर्थिक व प्रशासकीय प्रश्न वाढत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे न्याय्य व व्यवहार्य पद्धतीने संच मान्यता देण्यात यावी. शिक्षकांनो, आज गप्प बसलात तर आजचा मौन उद्याच्या पिढीला महागात पडेल. शिक्षकाचा सन्मान, शाळेचे अस्तित्व आणि विद्यार्थ्यांचे भविष्य टिकवायचे असेल तर हा लढा प्रत्येक शिक्षकाचा आहे. लक्षात ठेवा, शिक्षक वाचला तर शिक्षण वाचेल. शिक्षण वाचले तरच समाज घडेल. समाज घडला तर राष्ट्र सक्षम बनेल. राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन. गुरुवार दिनांक 9 जुलै 2026. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ज्युनियर महाविद्यालयांचे प्राध्यापक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन शिक्षण व्यवस्थेला न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने उभे राहावे. शिक्षकाचा अंत पाहू नका, शिक्षकाचा सन्मान राखा. शिक्षण वाचवा, देश वाचवा. सांगली जिल्हा ब्युरो चीफ अशोक मासाळ. शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं राज्यव्यापी धरणे आंदोलन या निमित्तानं सर्व शिक्षक संघटनांचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे काही मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून हे निवेदन आज आमच्या समन्वय समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आलेलं आहे. सर्व कार्यरत शिक्षकांना TET सक्ती करणे, त्याचबरोबर BLO, SIR मॅपिंगचे काम, त्याचबरोबर 15 मार्च 2024चे संच मान्यता धोरण आणि सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती धोरणामध्ये केलेला अन्याय या मागण्यांना घेऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि या मागण्यांचा सकारात्मक निर्णय जर शासनाकडून झाला नाही तर आपण हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आजच्या या धरणे आंदोलनातून सरकारला देत आहोत. तर यावर लवकरच सकारात्मक निर्णय व्हावा ही आमच्या शिक्षण समन्वय समितीच्या वतीनं विनंती करतो. शिक्षक समन्वय समितीचा जय हो. शिक्षक एकजुटीचा जय हो. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही.